Good morning and welcome to my Vedanta classes. My name is Anil Patek. Today we are going to learn about meaning and definition of communication skill. We have already gone through जे विद्यार्थी आपल्या क्लासला येत होते दे हॅव ऑलरेडी गॉन थ्रू बट सिन्स आफ्टर 6 months ॲक्च्युली ड्युरिंग लॉकडाऊन आपण कदाचित विसरले असणार सो यू माइट हॅव फॉरगॉटन सो विल गो अगेन मीनिंग अँड डेफिनेशन कम्युनिकेशन स्किल तर आपण मीनिंग पाहूया की डेफिनेशन्स अँड मीनिंग ऑफ कम्युनिकेशन स्किल द वर्ड कम्युनिकेशन्स कम फ्रॉम द लॅटिन वर्ड कम्युनिकेट. Its meaning to make common is transferred to a greater number of people. कल्पना किंवा मते मोठ्या संख्येने लोकांकडे हस्तांतरित केल्या जाणाऱ्या प्रक्रियेला संभाषण असे म्हणतात. मी प्रत्येक इंग्रजीचं इथे मराठी भाषांतर दिलेलं आहे. यू कॅन सी ऑन स्क्रीन बट यू हॅव टू टेक ओनली फॉर रेफरन्स. आपल्याला इंग्रजी मराठी भाषांतराने शिकायचं नाही तर ते फक्त तुम्हाला यू शुड नॉट स्टक ॲट एनी स्टेज म्हणून मी तुम्हाला त्याचं मराठी भाषांतर दिलेलं आहे पण ते फक्त आपल्याला केवळ यू हॅव टू यूज ॲज अ रेफरन्स. नंतर आपण कम्युनिकेशनचं अर्थ डेफिनेशन 3 प्रकारे मी इथे सांगितलं आहे. त्याचं पहिलं आहे कम्युनिकेशन इज अ प्रोसेस थ्रू अन इन्फॉर्मेशन आयडिया और ओपिनियन. नंतर दुसरा आहे डेफिनेशन कम्युनिकेशन मीन्स लिंकिंग पीपल टू अचीव ए कॉमन पर्पज बाय ट्रान्सफरिंग फ्रॉम वन पर्सन टू अदर. संभाषण म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करून सामान्य हेतू साध्य करण्यासाठी लोकांना जोडणं. तर तिसरा आपण अर्थ घेतला की द प्रोसेस विच पीपल एक्सचेंज इन्फॉर्मेशन और एक्सप्रेस देअर थॉट्स अँड फिलिंग. प्रक्रिया ज्याद्वारे लोक माहितीची देवाणघेवाण करतात किंवा त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करतात. तर आपण ह्या तिघांचा इन शॉर्ट जर भाषांतर केलं तर कम्युनिकेशन हा इज अ प्रोसेस थ्रू अन इन्फॉर्मेशन आयडिया और ओपिनियन. म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे माहिती, कल्पना आणि आयडिया ह्याची प्रक्रिया असं आपण एक सर्वसाधारण अर्थ पकडूया. नंतर विल गो टू नेक्स्ट. वे ऑफ कम्युनिकेशन. आपण वे ऑफ कम्युनिकेशन म्हणजे आपलं कम्युनिकेशनचे कोणते मार्ग आहेत तर त्याच्यामध्ये एक रेडिओ आहे, टेलिफोन आहे, कॉम्प्युटर आहे, इंटरनेट आहे. रेडिओ, टेलिफोन, कॉम्प्युटर, इंटरनेट, टेलिव्हिजन, सिनेमा आणि बुक्स म्हणजे ह्या माध्यमातून आपल्याला कम्युनिकेशन शिकता येतं. नंतर टाईप्स ऑफ कम्युनिकेशन. टाईप्स ऑफ कम्युनिकेशनमध्ये आपल्याला देर आर टू टाईप्स ऑफ कम्युनिकेशन. एक व्हर्बल कम्युनिकेशन आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आपल्याला टाईप्स ऑफ कम्युनिकेशन खूप आहेत पण आपल्याला सध्या तरी ह्या दोनच कम्युनिकेशनबद्दल टाईप्सबद्दल बोलायचं आहे. तर व्हर्बल कम्युनिकेशन्स अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आता व्हर्बलमध्ये एनी कम्युनिकेशन दॅट यूज वर्ड्स टू शेअर इन्फॉर्मेशन विथ अदर्स. दीज वर्ड्स मे बी बोथ स्पोकन अँड रिटन. म्हणजे जे बोललं किंवा लिहिलं जातं त्याला आपण व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो. हे शब्द नंतर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्येचं मिनिंग इंग्लिशमध्ये काय बोलतात कम्युनिकेशन विदाऊट यूज स्पोकन लँग्वेज विच इन्क्लूड्स गेस्चर, फॅशियल एक्सप्रेशन अँड बॉडी लँग्वेज एटसेट्रा. म्हणजे जे बोललं जात नाही म्हणजे हावभाव किंवा सांकेतिक भाषामध्ये आपल्याला जे आपण कम्युनिकेट करतो त्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतात. नंतर आपण कम्युनिकेशन स्किल म्हणजे आपल्याला स्किल कोणत्या म्हणजे स्किल ॲक्च्युली काय म्हणतात स्किल ॲक्च्युली म्हणजे काय. ए पर्सन हू इज एबल टू एक्सप्रेस देअर आयडिया ऑर फिलिंग क्लिअरली टू अदर पीपल कॉल्ड स्किल कम्युनिकेशन. अशा व्यक्ती ज्याला आपल्या कल्पना किंवा भावना स्पष्टपणे व्यक्त करण्यास सक्षम असतात अशा लोकांना कुशल संभाषण करतात. म्हणजे इन शॉर्टमध्ये सपोज वी आर एक्सपर्ट इन इंग्लिश बट इट डझंट मीन यू हॅव अ कम्युनिकेशन स्किल याचा अर्थ की आपण आपलं जे म्हणणं आहे, जे आयडिया आहे, जे ओपिनियन हे दुसऱ्याला चांगल्या पद्धतीने क्लिअरली इफ यू आर एबल टू कम्युनिकेट म्हणजे चांगल्या पद्धतीने समजावून सांगला की ज्याला सपोज पीपल कॅन अंडरस्टँड व्हॉट यू सेड
तर त्याला आपण स्किल कम्युनिकेशन म्हणतात. देन नेक्स्ट इज व्हाय कम्युनिकेशन स्किल इज रिक्वायर्ड. म्हणजे आपल्याला कम्युनिकेशन स्किल का असण्याची गरज आहे, का आपल्याला इंग्रजी शिकावं लागतं. सो इंग्लिश आपल्याला का शिकावलं तर ह्याचे देर आर 15 रिझन, म्हणजे 15 रिझन आपण इथे दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये इंग्लिश इज अ प्लेइंग इम्पॉर्टंट रोल इन डे टू डे. डेफिनेटली इंग्रजी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावतं. ओपन न्यू कॅरियर अपॉर्च्युनिटीज, अर्थातच आपल्याला करिअरच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतात. टॉप लँग्वेज ऑन द इंटरनेटमध्ये ही सर्वात टॉप भाषा आहे. तर 1.5 बिलियन पीपल स्पीक्स इंग्लिश. एक एक 1.5 बिलियन लोक इंग्रजी भाषा बोलतात. 67 कंट्रीज हॅव इंग्लिश इज अ ऑफिशियल लँग्वेज. 67 देश इंग्रजी ही त्यांची कार्यकारी भाषा आहे, म्हणजे ऑफिशियल लँग्वेज आहे. इंग्लिश स्किल्स गेट मोर रिस्पेक्ट. ऑफकोर्स इंग्रजीमुळं आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आदर भेटतो, रिस्पेक्ट भेटतो, मान मिळतो, सन्मान मिळतो. मोर इन्कम थ्रू प्रमोशन. अधिक उत्पन्न मिळतं जेव्हा आपण नोकरी करतो तेव्हा. डेफिनेटली जर इंग्रजी आपल्याला चांगल्या पद्धतीने भाषा, इफ यू आर एबल टू कम्युनिकेट इंग्लिश, तर आपल्याला प्रमोशन मिळण्याची खूप जास्त शक्यता असते. वी कॅन इम्प्रेस पीपल बाय कम्युनिकेटिंग बेटर वे. आपण दुसऱ्यांवरती प्रभाव पाडू शकतो. बिगेस्ट मूवीज अँड बुक्स आर रिटन इन इंग्लिश. मोठी पुस्तकं आणि मोठ्या मूवी हे इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त दाखवले जातात किंवा लिहिले जातात. इंग्लिश मेक्स युअर लाईफ मोर एंटरटेनिंग. म्हणजे ती एक मनोरंजक आपल्याला बनवते जर आपल्याला इंग्रजी येत असेल तर. इंग्लिश मेक ट्रॅव्हल इझियर. जेव्हा आपण कुठे नोकरीनिमित्ताने बाहेरगावी जातो तर आपल्याला इंग्रजी भाषेचं प्रभुत्व असेल तर आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीनं कम्युनिकेट करू शकतो दुसऱ्या देशामध्ये. त्याचा अर्थ आपल्याला आपला प्रवास चांगला होतो, म्हणजे आपल्याला कुठे अडचणी येत नाही. इंग्लिश हेल्प्स द वर्ड नो आवर कल्चर. इंग्रजीमुळं आपल्याला आपली संस्कृती आपण जाणून घेतो. तसं वी कॅन ऑल्सो कम्युनिकेट टू अदर कंट्री, की आपली संस्कृती दुसऱ्या देशामध्ये पण आपण शेअर करू शकतो, की आपण जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीनं इंग्रजीमध्ये सांगू शकतो. इंग्लिश स्किल्स आर आवर नॅशनल ॲडव्हान्टेज. ही एक चांगला राष्ट्रीय फायदा होतो. लर्निंग इंग्लिश कॅन मेक यू स्मार्ट. आपण हुशार. इंग्रजीमुळं आपल्याला जास्तीत जास्त भाषाच्या ज्ञान मिळाल्यामुळं आपण जास्तीत जास्त ज्ञान मिळवू शकतो. इंग्लिश गेट्स यू मोर नॉलेज. इंग्रजी आपल्याला अधिक ज्ञान मिळतो. सो टुडे वी हॅव गॉन थ्रू मीनिंग, वे ऑफ कम्युनिकेशन स्किल आणि इंग्रजी आपल्याला का आवश्यकता आहे. नेक्स्ट सो टुडे इट इज एंड ऑफ दिस व्हिडिओ. दिस इज अ सेकंड व्हिडिओ. आपण इंट्रोडक्शनच्या नंतर माझा हा दुसरा व्हिडिओ आहे. So if you are not subscribe my channel, please subscribe my channel so I can upload more and more video. Thank you and have a good day.